एड्स ॲक्वायर्ड इम्यून डिफिशियन्सी सिंड्रोम मोठ्यांचं जेव्हा हे मोठा व्यक्ती असो लहान व्यक्ती असो जेव्हा एड्स असं नाव ऐकतो आणि त्याची घाबरगुंडी उठते। नेमका एड्स काय आहे, HIV चे संक्रमण कशामुळे होते याबद्दलची माहिती घेण्यासाठी एड्स दिवसाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अजय साखरे यांच्याकडे विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे आणि डॉक्टर अजय साखरे यांना आपण हे प्रश्न विचारणार आहोत की अमरावती जिल्ह्यामध्ये HIV बाधितांसाठी कुठल्या कुठल्या योजना आणि काय काय माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। सर 1 डिसेंबर 2024च्या या एड्स दिवसाला सामोरं जाताना सध्या परिस्थिती अमरावतीची काय आहे, एड्स रुग्णांची संख्या किती आहे आणि एड्स बद्दल आपण कुठल्या प्रकारची जनजागृती आतापर्यंत केली आहे? ॲक्च्युली अमरावती जिल्हा तसा बघितला तर आपण संतांचा जिल्हा आहे आणि त्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक वारसा आपल्या अमरावती जिल्ह्याला आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या जर काही वर्षांचं जर आपण आमचे रिपोर्ट्स बघितले किंवा आमचे अहवाल बघितले किंवा आमच्या तपासण्या बघितल्या तर अमरावती जिल्ह्यामध्ये कुठेतरी HIVच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होत आहे हे आम्हाला दिसून पडते। त्याचं कारण त्याच्यामध्ये होत असलेली पॉझिटिव्हिटी होत असलेली कमी पॉझिटिव्हिटी होत असलेले आकडे कमी होत असलेले त्याच्यासोबतच कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती तपासणी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी तपासणी स्वतःहून तपासणी करण्यासाठी पुढे येणारे लोक आणि त्याहीपेक्षा आजपर्यंतचा आमचा एक हे असा होता की जे HIV संक्रमित व्यक्ती असतात त्या संक्रमित व्यक्तींमध्ये कुठेतरी स्वतःबद्दल न्यूनगंड असतो। त्या न्यूनगंडामुळे ते पुढे येत नाही तपासणी करता म्हणा किंवा अजून कुठल्याही करिता, परंतु आजच्या मागच्या काही वर्षात आम्ही बघितलं की ते लोक पुढे यायला लागले, स्वतःहून तपासणी करायला लागले, स्वतःहून औषधोपचार व्यवस्थित घ्यायला लागले। तर त्याच्यामुळे कुठेतरी कार्यक्रमामध्ये आम्ही व्यवस्थितरित्या चाललोय असं एक आम्हाला जाणवतं आहे। साधारणतः 1 एप्रिल 2024 ते या नोव्हेंबर अखेर आतापर्यंत या वर्षामध्ये आपण किती तपासण्या केल्या आणि किती आपल्याला बाधित आढळले? याच्यामध्ये आपण जवळपास 1,40,000 सामान्य व्यक्तींच्या तपासण्या केल्या। त्याच्यामध्ये मग सगळ्याच प्रकारच्या आले, त्याच्यामध्ये मग देहविक्री करणाऱ्या स्त्रिया असो, स्थलांतरित कामगार असो, ट्रकर्स असो किंवा मेन सेक्स विटमिन म्हणजेच ट्रान्सजेंडर्स असो आणि सामान्य व्यक्ती असो, या सगळ्यांच्या जेव्हा आम्ही तपासण्या केल्या अशा 1,40,000 लोकांच्या त्याच्यामध्ये आम्हाला 176 लोक आतापर्यंत संक्रमित। म्हणजे 1,40,000 इतक्या तपासण्या झाल्यानंतर 176 लोक महिला पुरुष सगळे गर्भवती माता नाही, गर्भवती माता त्याच्यामध्ये वेगळ्या आल्या। गर्भवती मातांची आम्ही जवळपास 51,000 मातांची तपासणी केली, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 7 माता आम्हाला HIV संक्रमित सापडल्या। आपल्या ART सेंटरच्या माध्यमातून त्यांना कुठल्या प्रकारचं जे संक्रमित आढळतात, आता याच्यामध्ये संक्रमणामध्ये फार अशा वेगवेगळे जर विभाग बघितले तर फार वेगवेगळे आहेत। कोणाची काही चुकी नसताना सुद्धा संक्रमित झालेली व्यक्ती, आईपासून मुलगा संक्रमित होऊ शकतो का, कोणाला ब्लड दिल्यानंतर रक्त दिल्यानंतर त्याचं संक्रमण होते का, या बाबतीमध्ये आणखी पहिल्यांदा एक प्रकाश थोडासा आपण टाकूया। ॲक्च्युली HIVची जे संक्रमण आहे फक्त 4च माध्यमातून होते, 5वं माध्यम कुठलंच नाही। म्हणजे आतापर्यंत कसं आहे की वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळे लोक सांगतात, परंतु माध्यम 4च आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे असुरक्षित शारीरिक संबंध, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक। म्हणजे 100 लोक जर HIV संक्रमित होत असतील तर याच्यामधले जवळपास 87 लोक जे आहेत ते असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे होते। उरलेल्या ज्या 13% आहे त्या 13% इंट्राव्हेन ड्रग युजर्स म्हणजे जे इंजेक्शनद्वारे नशा करतात त्या लोकांचं प्रमाण मोठं आहे। त्याचं मागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये एक जरी संक्रमित असेल तर ते माध्यम असं आहे का त्या माध्यमातून HIV संक्रमण होण्याचे खूप जास्त सोर्सेस आहेत, तर त्याचं प्रमाण हे जवळपास 11.5%च्या वर आहे। आणि अमरावती शहरामध्ये पण असंच आहे? नाही, हा एक जनरल हे आहे, ट्रेंड आहे। कारण अमरावती शहरामध्ये आपण असं काही विशेष असं काढत नाही आहे, कारण हे काढणं इतकं सोपं नसतं, परंतु नॅशनल लेवलला जे काही आमचे सर्व्हेलन्स होतात किंवा आमचे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्यामधून ते निघतं। आणि तिसरं जे कारण असतं ते असतं रक्त आणि रक्त घटक, परंतु अमरावतीमध्ये रक्तदानाची खूप मोठी चळवळ आणि नियमित होणारा रक्तदान आणि त्याच्यावर असलेला कंट्रोल, त्याच्यामुळे HIVचं संक्रमण रक्तदानातून फार नगण्य आहे। आणि चौथं जे कारण आहे ते आहे आईपासून होणाऱ्या बाळाला, तर त्याच्यावर तर आम्ही जवळपास 99.99% यश प्राप्त केलेलं आहे। ते आमच्या
जे काम करणारे जे आमचे सगळे सहकारी आहे, समुपदेशक आहे, आमचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, आमचे वैद्यकीय अधिकारी आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून ते आपण 99.99% कव्हर केलं. कारण त्या बाळाची जवळपास आपण 2 वर्षापर्यंत आई आणि बाळावर निगराणीसारखं ठेवल्यासारखं त्यांना मार्गदर्शन समुपदेशन केल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे 4च माध्यम आहे, त्याच्यात 5वं माध्यम कुठलंच नाही आहे. आणि याच्यामध्ये 2-3 सेटिंग 4-5 त्यांच्या भेटी झाल्याशिवाय ती व्यक्ती पूर्णतः खुलत सुद्धा नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट सोर्स काय आहे हा आम्हाला जवळपास 4-5 भेटीनंतर आमच्या लक्षात येतो की काय आहे. मी नेमकं त्याच प्रश्नाकडे येऊन राहिलो होतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की एखाद्या वेळी ज्या व्यक्तीला हे माहिती होतं किंवा त्याची तपासणी केल्या जाते आणि त्याला हे माहीत पडतं की मी HIV बाधित आहे, तर त्याचं नेमकं समुपदेशनाचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते तुम्ही कशा प्रकारे करता आणि कुठे करता? आता ॲक्च्युली कसं आहे की HIV संक्रमित कार्यक्रमाचा एक जो पाया आहे हा पाया समुपदेशनच आहे. म्हणजे याच्यामध्ये एक सामान्य व्यक्ती जर HIVची तपासणी करायला आला किंवा कुठल्या तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठवलं किंवा अजून कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने तो तपासणी करायला आला किंवा स्वतःहूनही आला तरी त्याचं तपासणी पूर्वी समुपदेशन केलं जातं, त्याला आम्ही प्रीटेस्ट काउन्सिलिंग म्हणतो. तपासणीमध्ये जर तो नॉन रिॲक्टिव्ह असेल तर मग त्याला आयुष्यभर त्यांनी नॉन रिॲक्टिव्ह कसं राहायचं याच्याबद्दल समुपदेशन केलं जातं. आणि जर तो रिॲक्टिव्ह असेल तर ती फार मग थोडीशी कसरत असते, परंतु आता आमच्याकडे खूप एक्सपिरियन्स असे काउन्सिलर्स आहेत आणि मग त्या पोस्ट टेस्टमध्ये मग त्याला सगळ्या पद्धतीचं म्हणजे मग त्याला पहिल्यांदा तो आधार दिला जातो, कारण तो शॉकमध्ये जाण्याचे असतात, ते आधार दिला जातो. आधार दिल्यानंतर मग त्याला पुढे येणारे सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, शारीरिक प्रश्न आणि औषधोपचार या संदर्भातलं पूर्ण समुपदेशन आमच्या ICTC केंद्रात केलं जातं. आणि जेव्हा तो औषधोपचारासाठी ART सेंटरला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक स्टेपवर त्याचं या पद्धतीने हे केलं जातं. मग त्याच्यामध्ये सगळं मग त्या ठिकाणी न्यूट्रिशन सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतं की त्यांनी काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, त्याची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, या सगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही त्या काउन्सिलिंग ART सेंटरला केलं जातं. त्याच्यामुळं फार महत्त्वाचा काउन्सिलिंगचा जो रोल याच्यामध्ये असतो. आता नेमका एक प्रश्न मला असा सांगा तुम्ही, एका प्रश्नाचं उत्तर असं जनतेला कळलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला समजा एड्स बाधित तो निघाला तर त्याला जो धक्का बसतो तर तो सावरण्यासाठी तुम्ही समुपदेशन करता, पण त्यावेळी ते समुपदेशन करताना त्याच्यासाठी आपल्याकडे अशी कुठली शासनाने प्रोव्हिजन केलेली आहे का की त्याचं जे आर्थिक त्याला कुठल्या प्रकारचं पाठबळ दिलं जाते का, त्याच्या खाण्यापिण्याचं न्यूट्रिशन फूड वगैरे त्याला सप्लाय केलं जातं का, अशी कुठली पद्धती आपण अवलंबतो का याच्यामध्ये? HIV संक्रमित व्यक्तीसाठी एक GR आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे की जसं आपण दिव्यांगाचं सर्टिफिकेट बघतो, दिव्यांगाचं कार्ड बघतो, तशा पद्धतीचं एक वैद्यकीय प्रमाणपत्र आमच्या माध्यमातून सुद्धा दिलं जातं, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा HIVचा उल्लेख नसतो. कारण शेवटी कसं कलंक आणि भेदभावाच्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये फक्त एका GRचा उल्लेख आहे, जो शासकीय GR आहे. त्या GRमध्ये नमूद केलं गेलेलं आहे की जे HIV संक्रमित व्यक्ती आहे त्याला फायदे दिले गेले पाहिजे. मग त्या फायद्यांमध्ये जसं आपण आता म्हटलं की न्यूट्रिशन, तर त्याच्यामध्ये त्यांना अंत्योदयमध्ये टाकलं जातं. समटाईम्स अंत्योदयचा जर कोटा नसेल, म्हणजे मला खरोखर सांगताना तुम्हाला हे वाटेल की आपल्या इथलं जे प्रशासकीय आहे, प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, माननीय जिल्हाधिकारी असो किंवा आमचे जिल्हा शल्यचिकित्सक असो, जिल्हा पुरवठा अधिकारी असो, या लोकांचा याच्यामध्ये आम्हाला फार मोठा सहयोग आहे. म्हणजे जर अंत्योदयाचा कोटा नसेल तर त्याच्यामध्ये जो दुसरा एक कोटा असतो त्या कोट्यामध्ये त्या लोकांना सामावून घेतलं जातं. आणि आपल्या इथं जवळपास सगळ्या लोकांच्या आपण अंत्योदयाचे कार्ड काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना सरांचं तर असं असतं की माझ्याकडे लिस्ट द्या, मी त्या माध्यमातून करून घेतो, तो एक होतो. दुसरं, आपण ज्या लोकांना न्यूट्रिशनची गरज आहे त्याच्यामध्ये बेसिकली लहान मुलं आहेत किंवा महिला आहेत. तर दुसरं असं सांगताना की अमरावती महानगरपालिकेने महानगरपालिका हद्दीतले 65 HIV संक्रमित व्यक्ती जे आहेत, बच्चू आहेत, मुलं आहेत, त्या मुलांना दर महिन्याला 7 किलोचं न्यूट्रिशन दिलं जातं. त्याच्यामध्ये पेनखजूर, गूळ, शेंगदाणे 1-1 किलो आणि 4 कडधान्य हे दर महिन्याला त्या लोकांना दिलं जातं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी न्यूट्रिशनचा त्यांचा हे होतो. अजून आता आम्ही एक प्रस्ताव त्याच्यासमोर महिलांचा सुद्धा ठेवणार आहोत. आणि आर्थिक बाबीच्या ह्याच्यात तर या लोकांना प्रत्येक व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आर्थिक दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर विधवांचा जो एक वन टाईम सोर्स असतो, वन टाईम त्यांना मिळणारी ग्रँट असते, ती सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात केसेस करतो. महिला बालकल्याणचे काही
एम्पॉवरमेंटचे काही कार्यक्रम आहेत, त्या एम्पॉवरमेंटच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या लोकांना सामावून घेतो आणि अशा पद्धतीने कुठेतरी त्यांना आर्थिक बाजूने हे केलं गेलं पाहिजे. कारण तो जो धक्का असतो त्या धक्क्याच्या वेळी आम्हाला ते या गोष्टींपेक्षा त्यावेळी त्याला जो एक त्याचा स्वतःचा जो सेल्फ स्टिग्मा असतो स्वतःचा तो दूर करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मग त्यावेळी आमच्याकडे जे काही HIV संक्रमित व्यक्ती असतील, आमच्याकडे एक संस्था आहे, त्या संस्था ती स्पेसिफिकली HIV संक्रमित लोकांनी चालवल्या गेलेली संस्था आहे. मग आम्ही त्या संस्थेला लिंक करून देतो जेणेकरून त्याला तिथे असं वाटतं की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत अजूनही कोणीतरी आहे. तर अशा पद्धतीचं ते कार्य चालतं. एक महत्त्वाचा प्रश्न असा, एखादा व्यक्ती, एखादी महिला किंवा एखादा पुरुष ज्यावेळी संक्रमित होतो तर त्याला शरीर संबंधाच्या बाबतीमध्ये काय काय प्रिकॉशन त्यांनी घेतल्या पाहिजे याच्याबद्दल काय सांगा? आता कसं असतं की ही एक शारीरिक भूक आहे आणि हे शारीरिक भूकेचा विषय असा आहे की याला कोणालाच आम्ही कंट्रोल करू शकत नाही. परंतु त्यावेळी आमचं त्याला एक फार महत्त्वाचं समुपदेशन त्याच्यामध्ये केलं जातं ते शारीरिक संबंधाच्या दृष्टिकोनातून. पहिली गोष्ट तर जर नवरा बायको असतील तर आम्ही त्यांना असं म्हणत नाही की मूल होऊ देऊ नका. आता तशी परिस्थिती नाही आहे किंवा मूल पॉझिटिव्ह निघेल, परंतु तरी सुद्धा सगळ्याच गोष्टीचा त्याच्यामध्ये येतो. मूल होऊ देऊ नका असं आम्ही म्हणत नाही, परंतु पुढे ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या आम्ही त्याच्याशी चर्चा करतो. सोबत प्रत्येक वेळी शारीरिक संबंधाच्या वेळी त्यांनी कंडोमचा यूज करावा किंवा बाकीच्या प्रिकॉशन्स घ्याव्या अशा पद्धतीचं आम्ही त्यांना हे करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोन्ही लोकांची, जर समजा त्याचा पार्टनर जर ती स्त्री असेल तर तीही पॉझिटिव्ह असेल तर तिची तपासणी तर झालेलीच आहे, परंतु तिचा जो पार्टनर आहे त्याची तपासणी करून घेणं हे फार महत्त्वाचं आम्ही मानतो. आणि त्या दृष्टीने त्यांना लोकांना आम्ही समुपदेशन वेळोवेळी करत राहतो. म्हणजे फक्त तेव्हाच नाही, ते जेव्हा केव्हा ते औषधोपचारासाठी येतात तेव्हा आमच्याकडे जे निगेटिव्ह आहेत त्याला आम्ही अजून असं म्हणतो की ॲट्रिक्स पॉप्युलेशन, म्हणजे एखादी व्यक्ती आहे की ते त्या गोष्टी सोडू शकत नाही, तो ॲट्रिक्स काय आमच्यासाठी, तर मग त्याला आम्ही दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आमच्या केंद्रावर बोलावतो आणि तशा पद्धतीचं समुपदेशन आम्ही त्याला करत राहतो की त्यांनी बाबा तुला त्याच्यासाठी नकार नाही आहे, परंतु तू ह्या गोष्टींना सुद्धा आळा घाल. तर त्याचा फरक खूप मोठा पडतो. एकूण आता जसं आपण सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्या आपण तपासण्या केल्या त्याच्यामध्ये संक्रमितांची संख्या किती आढळली आपल्याला? महिला, पुरुष आणि ट्रान्सजेंडर सगळे पकडले? आमच्याकडे टोटल जर आमचं ART सेंटरचा जर आम्ही विचार केला, आपलं ART सेंटर 2010 मध्ये सुरू झालं. तर 2010 आणि त्याच्या आधी जे अकोला किंवा बाजूच्या जिल्ह्यांमध्ये जे रजिस्टर्ड होते ART सेंटरला, नागपूर, वर्ध्याला वगैरे, तर अशा सगळ्यांचं पूर्ण हे करताना आजच्या घडीला अमरावती जिल्ह्याच्या ART सेंटरला 7,500 लोक आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत आणि त्याच्यातले जवळपास 5,200 लोक हे औषधोपचारावर आहे. याच्यामध्ये 40-60चं असं एक रेशो पकडा, 40% महिला आणि 60% पुरुष. आणि ट्रान्सजेंडरही फार नगण्य आहे, म्हणजे 4-5च असतील. म्हणजे 2010 पासून आता 2024 मध्ये जर बघितलं तर सध्या 7,500 एवढे महिला पुरुष रजिस्टर्ड आहे, रजिस्टर्ड आहे आणि त्यांना नियमित औषधोपचार सुरू आहे. त्यातले 5,200 जे त्यांना नियमित औषधोपचार सुरू आहे. उरलेले जे 2300 आहे त्याच्यामध्ये मग काही लोकांचा मृत्यू आहे, काही लोकांचा ट्रान्सफर आउट आहे, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातनं ते घेत आहे. काही लोकांनी ट्रीटमेंट स्टॉप केलेली आहे, काही लोकांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं ते औषधोपचार घेत आहेत आणि काही लोक मग त्याच्यात LFU आहे. मग त्या LFUचं आम्ही ट्रॅकिंग करत राहतो. ज्या वेगवेगळ्या आमच्याकडे सामाजिक संस्था काम करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं हे करत राहतो, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांना कसं परत आणता येईल औषधोपचाराचे याचे प्रयत्न सुरू असतात. आता ही जी चळवळ म्हणता येईल आपल्याला, ही जी चळवळ आपण राबवित आहोत ही अमरावती जिल्ह्यामध्ये कुठून कुठे कशी राबवल्या जाते? आपण काय केलं, बेसिकली बाकीच्या जिल्ह्यांचं मला माहिती नाही, पण अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण एक एपिडेमॉलॉजी ठरवलेली आहे की नेमकं हे कसं आहे, कशामुळे हे होतं आहे. कारण मी जसं पहिल्यांदाच बोललो की अमरावतीला सांस्कृतिक वारसा आहे, मग आमच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे ज्या ठिकाणी इझी मनी आहे त्या ठिकाणी चंगळवाद आला. मग असं आम्ही काही पॉकेट्स घेतलेले आहेत आणि मग त्या पॉकेट्सवर आम्ही फार मोठं याच्यात हे करतो. प्रत्येकाचा तुम्ही आज तो प्रश्न विचारलेला आणि कदाचित पुढे असेल तो प्रश्न किंवा मेळघाटचं काय, कारण सगळ्यांचा प्रश्न शेवटी येतो त्या याच्यावरच किंवा मेळघाटचं काय, कारण मेळघाट हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट आहे. पण मला सांगताना आनंद वाटतो की सगळ्यात हुशार लोक मेळघाटात आहेत. मेळघाटात HIVचं संक्रमणाचं प्रमाण नगण्य आहे आणि मोठ्या प्रमाणात मग त्याच्यावर प्रश्न विचारला होता की तिथनं स्थलांतरित कामगार तर खूप आहे, खूप लोक बाहेर येत जातात, परंतु मेळघाटातला जो कामगार आहे हा कामगार एकटा जात नाही, हा त्याच्या परिवारासहित जातो, कुटुंबासोबत जातो. त्याच्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात रिस्ट्रिक्शन असतात आणि तसंही आपला मेळघाटातला आदिवासी थोडासा
घाबरट आहे, तो त्याच्या याच्यामध्ये राजा आहे, पण तो बाहेर गेल्यानंतर सगळ्या दारूच्या दुकानावर जाण्याची तो हे करत नाही. हे तर मग खूपच दूर राहिल्या या गोष्टी. त्याच्यामुळं थोडासा हा सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आम्ही त्या पॉकेटवर लक्ष देतो. याच्यातलं जसं आता आपण सांगितलं की त्या पॉकेटवरती आपण लक्ष ठेवता, याच्यातलं मेन पॉकेट तुम्हाला कोणतं आढळलं? देहविक्रयाच्या व्यवसायामध्ये लप्त असलेले व्यक्ती तुमच्या या पॉकेट्समध्ये कितपत आहे? नाही, आता देहविक्रयाच्या याच्यातलं कसं आहे की आपल्याकडे कुठला असा एरिया नाही आहे ज्याला आम्ही प्रॉथल बेस एरिया म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी स्त्रिया येऊन बिझनेस करतात. आपल्याकडे सगळं स्कॅटर्ड आहे, त्याच्यामुळे हे एक मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे. परंतु याच्यामध्ये जो जाणारा युवक आहे त्या युवकांना कंट्रोल करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतो. याच्यामध्ये अमरावती विद्यापीठ, त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन बोर्ड या तीनही संस्थांच्या माध्यमातून आम्ही जवळपास 78 रेड रिबन क्लब आमच्याकडे वेगवेगळ्या महाविद्यालयात आहेत. मग ते ITI असतील पासून इंजिनिअरिंग कॉलेज असतील ते, आणि त्याच्यासोबत 14 आमच्याकडे नॉन ग्रँटेड आहे. म्हणजे या 78 जे रेड रिबन क्लब आहे यांना आम्ही ग्रँट देतो, आणि 14 जे ते नॉन ग्रँटेड त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारची ग्रँट देत नाही, ते सेल्फ त्याच्या याच्यावर ते कार्यक्रम करतात. तर असे आपल्याकडे 92 क्लब्स आहेत, आणि ह्या 92 क्लब्सच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये चळवळ पूर्ण तयार करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासोबत नेहरू युवा केंद्र आहे. नेहरू युवा केंद्रात ग्रामीण भागात आमच्याकडे एक लिंक वर्कर कार्यक्रम म्हणून आहे, त्याच्यातही सुद्धा आमच्याकडे जवळपास 100च्या जवळपास रेड रिबन क्लब आहे ग्रामीण भागात, जे हाय रिस्क गाव आहे, ज्या गावांमध्ये HIV संक्रमित लोक जास्त आहेत. अशा 100 गावांची निवड केलेली आहे. त्या गावामध्ये लिंक वर्कर कार्यक्रम चालतो, आणि तिथे रेड रिबन क्लब सुद्धा आमचे अस्तित्वात कार्यरत आहे. अच्छा, कार्यरत. ह्या 1 डिसेंबर हा जो दिवस आहे, आता ह्या अनुषंगाने आपण 2024 मध्ये कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, आणि हे कुठे कुठे राबवल्या जाणार आहे? ॲक्च्युली आपण 1 तारखेचा रविवार आलेला आहे. 1 तारखेला आम्ही एक काही औपचारिक उद्घाटन करणार आहोत. त्याच्यामध्ये 2 अशा संस्था आहेत की ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. अशा 2 ठिकाणी आम्ही त्या दिवशी कार्यक्रम ठेवलेले आहेत. आम्ही त्यांच्यासोबत 2 पद्धतीने जाणार आहोत. एक पद्धत आम्ही क्वेश्चन आन्सरची करणार आहोत, आणि एका ठिकाणी आम्ही लेस टॉक पद्धतीने जाणार आहोत. लेस टॉक म्हणजे त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत ते त्यांनी विचारायचे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भाषणबाजी नाही आहे दोन्ही कार्यक्रमांमध्ये, कारण लोकांना भाषणबाजी नको आहे आता. तर लेट्स टॉक पद्धतीने त्यांच्या मनात असलेले प्रश्न, आणि दुसरं आम्ही एका ठिकाणी असं करणार आहे की त्यांना डायरेक्ट क्वेश्चन पेपर देणार आहे. त्या क्वेश्चन पेपरचे त्यांनी आन्सर हे करायचे, ते लगेच आम्ही तिथे चेक करू, आणि मग जे त्यांचे आन्सर चुकलेले असतील किंवा ज्या याच्यामध्ये, तर मग ते त्यांचं थोडंसं त्याच्याबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल त्यांच्याशी चर्चा करू. भाषण नाही, चर्चा करू. आणि लेस टॉकमध्ये तर आपण असं करतोय की त्या मुलांनाच तुम्ही उभे राहा आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारा. मग त्यांच्या मनामध्ये असलेले मीथ्स किंवा अजून काही जे असतील ते आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूर करतो. हा एक महत्त्वाचा कार्यक्रम. 2 तारखेला आम्ही मेळघाटमध्ये कॉलेजेसची एक रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे. एक बाईक रॅलीचं आहे आणि एक पैदल रॅलीचं आहे, असं दोन्ही आहे. पैदल रॅली सकाळच्या याला आहे आणि बाईक रॅली संध्याकाळच्या याला आहे, आणि सोबतच 2 कॉलेजमध्ये तिथे आहे. आणि काही संस्थांनी वेगवेगळे कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केले गेलेले आहेत. आणि शासकीय स्तरावर सुद्धा आम्ही आमच्या इथे ART सेंटरच्या दिवशी आमचा वाढदिवस असतो ॲक्च्युली 1 तारखेला, तर मग त्याच्याच अनुषंगाने कार्यक्रम घेऊ. 3 तारखेला सुद्धा एका आरोग्य शिबिराचं मोठं आयोजन केलं गेलेलं आहे. 4 तारखेला आपली एक भव्य रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमरावतीची रॅली एक विशिष्ट रॅली असते, मोठी रॅली असते, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या रॅलीचं आयोजन आपण सकाळी 4 तारखेला केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त या सर्व व्यक्तींना, माननीय व्यक्तींना आपण बोलावून त्यांच्या हस्ते ती रॅली करणार आहोत. 5 तारखेला सुद्धा विविध कार्यक्रमांचं आहे. त्याच्यामध्ये कामगार मेळावा आहे, जे ट्रान्सजेंडर्स आहेत त्या ट्रान्सजेंडरसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे. आणि यासोबतच एक स्पर्धा आपण जनरल लोक आणि विद्यार्थी यांच्यासाठी करतोय ती अशी की त्यांनी सोशल मीडियाची पोस्टर बनवायचं आहे, सोशल मीडिया पोस्टर. तर ते 2 ते 9 तारखेच्या दरम्यान बनवायचं आहे. ते त्यांनी इंस्टाग्रामवर लोड करायचं, फेसबुकवर लोड करायचं, आणि त्याची एक कॉपी आम्हाला पाठवायची. आम्ही त्या पद्धतीचं आमचं फेसबुकचं अकाउंट देणार, इंस्टाग्रामचे देणार आणि व्हॉट्सअपचे देणार. आणि मग त्याच्यातले आम्ही 3 लोकांचे निवडून त्यांना एक पुरस्कार, 3 लोकांना पुरस्कार दिले जातील. अशा पद्धतीचे कार्यक्रम आहे. सोबतच या वीकमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांना न्यूट्रिशन्स, HIV संक्रमित व्यक्तींना ब्लँकेटचं वाटप, हे विविध सोर्सेसद्वारे जी आमची सामाजिक संस्था HIV संक्रमितांची त्यांच्या माध्यमातून, आणि कामगार मेळावा.
मोठ्या प्रमाणात. आणि ट्रकर्स पॉईंटच्या याच्यामध्ये एक नवीन आम्ही यावर्षी कन्सेप्ट एक चालू आहे आमचा, की त्या ट्रकरच्या माध्यमातून की जे ट्रान्सजेंडर्स आहेत आमचे, यांच्याकडे कदाचित लायसन्स नसतील. आता आमची RTO सोबत तसं बोलणं व्हायचं आहे, परंतु आमच्या डोक्यात ती कल्पना आलेली आहे की RTO सोबत बोलून त्या लोकांना कसे लायसन्स दिल्या जातील, त्या दृष्टीने आमचा एक कार्यक्रमाचा नियोजन आम्ही केलेलं आहे. असे सुमारे आठवडाभराचे जे कार्यक्रम आपले लागलेले आहेत, 1 डिसेंबरपासून तर 7 डिसेंबरपर्यंत हे सगळे कार्यक्रम या आठवड्यामध्ये पूर्ण आपण घेणार आहोत. मुलगा किंवा मुलगी ज्यावेळी वयामध्ये हा सगळ्या कुटुंबाचा महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारतोय. मुलगा किंवा मुलगी ज्यावेळी वयामध्ये येते तर आई वडिलांची भूमिका सेक्शुअल एज्युकेशन संबंधी कशी असली पाहिजे आणि आई वडिलांनी त्याच्याशी किती अंतर ठेवून त्या प्रकारचं एज्युकेशन त्याला दिलं पाहिजे. आपण ज्यावेळी 21व्या शतकात चाललोय, मॉडर्न एरा आपण म्हणतोय, परंतु आजही परिस्थिती अशी आहे, खूप घरांमध्ये टीव्हीवर जर कंडोमची ॲड लागली तर आजही चॅनल चेंज केलं जातं. जुन्या काळी या ज्या काही पद्धती होत्या याचं शिक्षण हे आईच्या आणि वडिलांच्या माध्यमातून दिलं जातं. आताही मला वाटतं थोड्या प्रमाणात तसंच झालेलं आहे, कारण आता वडील मुलाला मित्र म्हणायला लागले, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी लिमिटेशन्स आलेले आहेत. परंतु मला सगळ्या पालकांना एक माझी विनंती आहे की त्यांनी HIV/AIDS संदर्भात किंवा जे काही लैंगिक समस्या आहेत त्या संदर्भात आपल्या पाल्यांसोबत संवाद हा साधायलाच पाहिजे. कारण आजची जर सगळ्यात मोठी समस्या जर ती काय असेल तर ते आलेले गॅझेट्स आणि त्या गॅझेट्सवर चुकीची दिला जाणारी माहिती आणि त्या चुकीच्या दिल्या जाणाऱ्या माहितीमुळे त्या होणारं नुकसान ते जर टाळायचं असेल तर प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत लैंगिक विषयांवर संवाद हा साधलाच पाहिजे. मी हे नाही म्हणत की त्यांनी त्याच्यावर मोठं डिस्कशन, परंतु कुठल्या तरी पद्धतीने त्याच्यावर संवाद जर साधला गेला तर कदाचित ती माहिती आपोआपच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आजकाल आपण बघतो की तरुण पिढी किंवा मध्यमवयीन पिढी सुद्धा संपूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेलेली आणि मोबाईल ट्रॅक करता करता, मोबाईल पाहता पाहता प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या शारीरिक संबंधाच्या बाबतीतले अपडेट्स किंवा सेक्स्युअल्स व्हिज्युअल्स, सेक्स्युअल फोटो हे सगळे येत राहतात आणि मुलांची किंवा मुलींची जी उत्कंठा आहे ती वाढत राहते. तर या संबंधामध्ये सोशल मीडियावरती कुठेतरी असं एक बंधन असणं आवश्यक आहे किंवा नाही, याबद्दल आपलं काय मत आहे? सोशल मीडियावर तर बंधन नाही आहे, परंतु कसं आहे की त्याच्यावर आपण करू शकत नाही, एवढे काही आपण मोठे याच्यातलेही नाही आहे. परंतु त्याच्यावर एक उपाय फार महत्त्वाचा आहे की ते स्क्रोल करत असतानाच जर या माहितीचा अभाव, जर माहिती जर आपण त्याच्यामध्ये टाकत गेलो तर कुठेतरी तो अलार्मिंग, कुठेतरी त्यांची जिंगल्स वेगवेगळ्या कंटिन्यू, तर आता आमच्या नॅकोच्या किंवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने खूप मोठा पुढाकार घेतला आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, ट्विटरवर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काय करून राहिलो, सोशल मीडिया पोस्टर्स आहेत, मीम्स आहेत, रील्स आहेत, या माध्यमातून टाकल्या. इव्हन आमचं जे जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात टाकल्या जातात. तर त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की ते आपोआपच ते स्क्रोल होत होतं, ते त्याच्यामध्ये येतोय. कारण माझ्या अंगठ्याचं काम चालू आहे, त्या अंगठ्याच्या याच्यामध्ये ते जर आलं तो कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा हे बसतो, हॅमर होतो आणि त्याचा कुठेतरी बेनिफिट आम्हाला अवश्य मिळेल. कारण आम्ही आता रेड रिबन क्लबच्या माध्यमातून आम्ही तसंच करतो. रेड रिबन क्लब जे आहेत आमच्या, त्या रेड रिबन क्लबला आम्ही हे जे काही मीम्स आहेत या रील्स आहेत त्या रेग्युलर फॉरवर्ड करतो आणि मग त्यांना सांगतो की लाईक करा, हे करा. अशा पद्धतीचं ते सगळं काम या माध्यमातून करू शकतो. परंतु सोशल मीडियावर कुठेतरी हा प्रत्येकाचा शेवटी वैयक्तिक हे झालेला आहे. प्रत्येक फॅमिलीचा तो त्यांनी कशा पद्धतीने करावं तो त्यांचा निर्णय आहे. एड्स या बाबतीमध्ये जाता जाता आपला जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना काय आपण आवाहन कराल की त्यांनी या बाबतीत कुठली सतर्कता बाळगली पाहिजे? माझं तर असं मत आहे की प्रत्येक ज्याला असं वाटत असेल की मी हाय रिस्क आहे किंवा ज्याला कुठेतरी आपली शंका येत असेल त्या व्यक्तीने पहिल्यांदा तर शासकीय दवाखान्यात जाऊन, कुठल्याही शासकीय दवाखान्यात जाऊन ICTCला भेट द्यावी. त्या ICTCला मोफत HIV तपासणी आहे. वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की शासकीय HIV तपासणी ही ऑल ओव्हर वर्ल्ड मान्यताप्राप्त आहे. म्हणजे कुठल्याही मोठ्या लॅबच्या रिपोर्टला जेवढी मान्यता मिळणार नाही जेवढी शासकीयाला मिळणार नाही, कारण याच्यामध्ये क्वालिटीज ॲश्युरन्सचा खूप जास्त मोठा हे असतो, सहभाग असतो. ती त्यानं करून घेणं गरजेची आहे. सोबतच प्रत्येक व्यक्तीने ज्याचं 18 वर्षाच्या वरचं वय आहे, त्याचं 50च्या वरचं वजन आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावं. आणि त्याने जर आपोआप 3-3 महिन्यानंतर रक्तदान केलं तर आपोआपच त्याच्या पूर्ण आरोग्याची जे काही समस्या आहेत त्या समस्या त्या रक्तदानाच्या तपासण्यांमध्ये आपोआप आढळून येते.
त्याची कॉन्फिडेन्शियलिटी असते, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही आढळलंही तरी त्याचा बोबाटा केला जात नाही, तर त्याला वैयक्तिक फोन लावून त्याला बोलावून त्या ह्याच्यात HIV च्या बाबतीत ते तसंच आहे की HIV ची जर तपासणी आमच्या ICTC ला केली तर ती 100% गोपनीय आहे, 100% गोपनीय. आणि या व्यतिरिक्त जर समजा अजून काही माहिती पाहिजे असेल तर एक आमचा हेल्पलाईन नंबर आहे 1097. या 1097ला जर कॉल केला तर त्याच्यावर सगळ्या प्रकारची माहिती मिळते. इतकंच काय तर त्या व्यक्तीने जिथनं फोन केला असेल तर त्याला नियरेस्ट HIV तपासणी केंद्र कुठे आहे किंवा नियरेस्ट लैंगिक आजार तपासणी केंद्र कुठे आहे याची पूर्णची पूर्ण माहिती त्या ठिकाणी त्याला मिळते. आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यावर प्रशासनाद्वारे खूप मोठ्या प्रकारे काम केलं चाललं आहे. खूप खूप धन्यवाद आपला. तर आज आपल्यासोबत आता होते डॉक्टर अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी HIV AIDS. अमरावतीचं जिल्हा कार्यालय हे आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मध्ये, आणि त्यांनी कुठल्या प्रकारचं कसे कसे उपचार केले जातात, काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे आणि त्यांचं जनतेला संबोधन काय याबद्दलची आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल आम्ही जनतेच्या वतीने आपले खूप खूप आभारी आहोत. मी विदर्भ न्यूज चॅनलचा फार आभारी आहे की त्यांनी आम्हाला हा मौका दिला, कारण ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.